बघतो त्या सूर्याला, येऊ देत त्याला. रे टेबला रात मारला वाजीर. एक काम कर, कुणाला काय काय पाहिजे का नाही ते बघ आणि घेऊन. मला बियर आणि मला विस्की पाहिजे. एक काम कर, बियर, रम, वाईन, विस्की जे काय असेल का नाही सगळं घेऊन ये. लई पितो. कशाला एवढी दारू पिताय? जे लग्न आहे तुमचं, त्रास होईल उगाच तुम्हाला. आता तू मला सांगणार मला कशाचा त्रास होतोय? मला तुझा त्रास होतोय. तुझा त्रास होतो, पण उद्या मी जिंकणार, तू हारणार. उद्या तुला तुझी लायकी दाखवतो मी. माझ्या बायकोला घेऊन फिरत होतास ना, तिला लॉजवर घेऊन गेला होतास ना. काय पण काय बडबडत आहे? थोबाड पण थोबाड पण पुण्याला हॉटेलवर तिलाच घेऊन गेला होतास का नाही? गेला होतास का नाही? अहो मी तेच. बोल 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 बोल. आता का बोलती बंद झाली तुझी? हा, उद्यापासून तुझी बोलती मी बंद करणार. कारण माहिती तुला? नाही माहित तुला कारण? कारण उद्यापासून तुझा माझ्या बेडवर असणार आहे. दुखलं इथं कसा बात बरोबर लागला. दारू घेऊन येतो तुम्हाला. वा 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 वा, जगास छान झालं. अरे छत्री, उद्या सकाळच्या बँडवाल्यांना तयार राहायला सांग. हो डॅडी. आणखी मोठे मोठे पाहुणे येणार आहे, त्यांच्या सत्काराची समधी तयारी झाली. शत्रुभाईने केली म्हणतो काय प्रश्नच नाही. आमच्या बहिणीचं लग्न आहे आणि त्यात लय दिवसांनी अख्ख्या तालुक्याला आपली पावर दाखवायची संधी मिळाली. सोडतोय का आम्ही? झाले का आमच्या तालमीत तयार? डॅडी हे काय मला पटलं नाही बघा. काय चाललंय अहो ही? अरे काय झालं? हो, सत्यजित रावांना त्यांच्या इज्जतीचं काहीच पडलेलं नाही आणि दुसऱ्याचे पण नाही. किती दारू पिले त्यांनी. दारू पिऊन काही बनायला लागलेत आणि अजून दारू पाहिजे म्हणतात. अरे मग मागू दे की, आपल्याकडची काय संपले काय? आणि दारू पिल्यावर माणूस बरळणारच ना. अहो पण डॅडी ते. अरे सूर्या, शंकर तात्या तुझा बाप दारू पितो, परंतु इतकी वर्ष तो पिऊन बी त्याला अजून बी पाहिजे असते. अरे दारू ही गोष्ट अशी आहे, एकदा का तिची चटक लागली का पिणाऱ्याला कळतच नाही किती पितो काय पितोय. अहो डॅडी तुमचं सगळं खरं आहे, पण सत्यजित राव जावं निंबाळकरांचं, उद्या लग्न आहे त्यांचं. आता मला सांगा, कुठनं पाहुणे येणार आहेत? त्यांनी जर सत्यजित रावांना या अवस्थेत बघितलं तर काय वाटेल त्यांना? अरे काय फरक पडतो सूर्या? अरे आमचा जावई म्हणजे काय बेवडा आहे का त्या शंकर तात्यासारखा? देशीनं दारू बदनाम करून ठेवतो. यांना सवयच असते पाचची ओढायची आणि गटारात पडायची. आमचं जावई बापू ड्रिंक करताय, इंग्लिश पिताय मागातली. नाही पण तुला आमच्या इज्जतीची काळजी वाटली, हे ऐकून बरं वाटलं. तर तू एक काम कर, तू काय काळजी करू नकोस. त्यापेक्षा तू त्यांना काय हवं नको ते बघ ना. थांब, त्या असल्या लिंबू टिंबू गोष्टींसाठी ना परत डॅडींकडे येऊ नको. त्यांना बाकीची पण महत्वाची काम आहेत. तुला तेवढं सांगितलंय ना तेवढं कर.
असं बोल नका. घरचा माणूस आहे तो सगळं करणार आणि ते बी मला डिस्टर्ब न करता. आम्हाला खात्री आहे. काय सूर्या, बरोबर की नाही? वय जा. याचाच बाप बेवडा आणि हाच आम्हाला दारूवर शहाणपणा शिकवतोय. इतके वाईट दिवस आलेत का आमच्यावर? आम्हाला शहाणपणा शिकवणाऱ्यावर वाईट दिवस आणणारा माणूस आहे मी. तुला माहित नाही अजून. बाकी डेकोरेशन झाक झाले बरं का? ए माझा नोकर सूर्या. सूर्या अजून दारू घेऊन आला कसा नाही? गाव तुझ्याला चला रे. धडक होते धडधड लाली गालावर आली आणि अंगात भरली वारे ही फिरतीची बाधा झाली. आता अधीर झालो या मग पधीर झालो या. राजू, ह्या पिक्चर मध्ये परशा आणि आरची जसे एकमेकांसोबत पळून गेले होते तसं सूर्यदादा जर तुळजाला घेऊन पळून गेला तर? धनदीदी अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ. मी आता तोच विचार करत होते. मग हे विचार इथंच थांबवा. आपण खूप स्वप्न बघितली, पण आता उद्या तुळजाचं लग्न आलं. आपलं स्वप्न मोडलं तर आपल्यालाच त्रास होईल परत. खरे अक्काच तुमच्या ग आले ग. आठवलं मला. आज तुम्ही ते हळदीला नाही का ते गोऱ्या गोऱ्या काय? हा, गोऱ्या गोऱ्या गालावरी लागची लाली ग पोरी रवरी आली. चढईच्या सुरामधी झाली ग पोरी रवरी आली. तुळजा पळून जाऊन लग्न करून निघून जाईल, पण दादाचं काय? दादा त्याच्या तुळजावरच्या प्रेमासाठी स्वतःच्या जीवाशी खेळतो. तुळजाला इथं पळून नेणं सोपं नाही हे दादाला का कळना झालंय? काय सॉलिड आयटम आहे रे. विचार फ्रेंडशिप करशील का? ए भाऊ कुठे तुझा? का तर त्याला दारू आणाय पाठवलाय, अजून आला नाही. त्याला सांग लवकर दारू घेऊन ये म्हणून. जा नाहीतर एक काम कर, तू दारू आण आणि मला पास. काय हो सत्यजितराव, असं का पडलाय तुम्ही? हे बघा, दारू आणली मी तुमच्यासाठी. तुम्हाला मारलं काय? मी तुम्हाला काय बी काय भांजण्यासारखं बोलता राहू. मी मारणं शक्य आहे का तुम्हाला? अहो मी तुमच्यासाठी दारू घेऊन आलो. हे बघा की तुम्हाला भास झाला असं. वाज झाला असं. वाज झाला. तुम्ही एक काम करा, उठ चला खोलीत सोडतो. चला उठ उठ. बस झाला. हा बस झाला. काय विक्रम. सावकाश इकडं इकडं. परत पड. काय राव तुमचं चाललंय खरंच. ए तू आता मला मारलं ना, खरं सांग. अहो मी कसा मारीन तुम्हाला? मला काय माझा जीव प्यारा नाही का? तुम्हाला ना लय पास व्हायला लागले म्हणून सांगतो. एवढी दारू पिऊ नका तरी पिताय तुम्ही. हा उठा उठा की. उठा उठा. इकडे ना इकडे इकडे इकडे. चला देवा, आजची रात्र वैराची माझ्या सूर्यदादाचं रक्षण कर.
आणि त्याला अशीच लढायला ताकद दे. डॅडी अहो लय उशीर झाला. छत्रीन मी आहे लक्ष ठेवायला. तुम्ही जावा आराम करा. आता हे लग्न पार पडल्याशिवाय आमच्या जीवाला काय आराम भेटायचा नाही. आमदार खासदार मंत्री जिल्ह्यातले मोठमोठे लोक या लग्नाला उद्या येणार. त्यांच्या समोर आम्हाला लाजन मान खाली घालायला लागल. असं काय बी होता कामा नाही चिरंजीव. नाही होणार. मी अगदी चोख बंदोबस्त केलेला आहे. तुम्ही उद्या लग्नात फ्रेश दिसलं पाहिजे बघा. तुमचा रुबाब बघून आहे ना सगळे चाट पडले पाहिजे. तुम्ही जावा आराम करा. आपल्या घरात तुमच्या एवढी आमची काळजी कोणी बी करत नाही. उगाच का आम्ही तुम्हाला चिरंजीव म्हणतो. तुमच्या बहिणीत बी जरासं आला असतं तर किती बरं झालं असतं. असो निघाली ती दुसऱ्याच्या घरी. कर आराम कर. चिरंजीव सावध राहा. ऐकलं? नीट लक्ष ठेवा. तुम्ही इकडे जावा मी इकडे बघतो. थांब. मला मारलं का? मला पण गालावर गुदगुले झाल्यासारखं वाटलं. अरे याची लायकी का आपल्याला मारायची? सगळ्याकडून कुत्त्यासारखा पळवला ना. कुत्र्यासारखा. कोणीतरी मारलं. नाही मारलं. सकाळी कळलं कोणी मारलं नाही मला. हे धर. चला चला चला. सूर्या तू काय करतो इथं? झोपायचं नाही होय? तूच सांगितलं ना सत्यजित रावांना काय पाहिजे काय नको ते बघ म्हणून. आणि ते अजून जागेत. त्यांच्या आधी मी कसं झोपणार? शाबाश. अशीच काळजी घे पाहुण्यांची. निंबाळकरांची जावं येते. पण तू कसा का अजून? मी आहे की लक्ष ठेवायला. तू जा जाऊन झोप जा. नक्की ठेवशील ना? शत्रू मी कधी कामात गडबड केली आहे का? नाही. बरं ठीक आहे. मी जरा पडतोच. तू जागा राहून सगळीकडे नीट लक्ष दे. एकदम नीट. जा 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 लवकर. सूर्या तू अजून जागाच कसा काय? झोपला नाहीस? कसं झोपू? शत्रू झोपलाय ना म्हणून आता मीच इकडे जागा राहून लक्ष देतोय. तुम्हाला बी झोप आलेली दिसते है ना? तुम्ही जा झोपा. जाऊ जाऊ. हा आता तू म्हणतोयस म्हणून घेतो थोडीशी डुलकी. हा पण तू नीट लक्ष देशील ना? एकदम नीट. तुम्ही काळजी करू नका. बघा बघा चेहऱ्यावर किती झोप आली बघा. जावा लवकर जाऊ. झोपा. जाऊ जाऊ. तुळजा बरं झालं हा दरवाजा उघडं ठेवलं. पाहुणसर अजून उभे आहेत बाहेर. सगळे झोपलेत. कुणी यायच्या आधी आपल्याला निघायला लागेल. हो
तुझं आवरलंय ना सगळं? हो, पण 5 मिनिटं मला लागते. अगं काय राहिलं आता? लग्नाची साडी नेसायची. मला एकटीला नाही जमणार रे. अगं मग आता काय करायचं? दादा, भागे भागे तुझं सगळं आवरून घे. हं, मी आहे बाहेर. झालं, चल लवकर. भाग्या, थँक्यू सो मच भाग्या. तुझी ही मदत आयुष्यात मी कधीच विसरू नाही शकत. थँक्यू. दादा, तुटला काळजात खोल आज भरला फिरमात मन हे माझं. मी जाते झोपायला. तुम्ही निघा लवकर, उशीर होतोय. हो. दादा, काळजी घे. काय झालं? माझं नाव बदलायला निघाली होती ना ही लोक, पण मी इथून निघते ते तुळजा म्हणूनच. आता मी कायमची तुळजाच राहणार आहे. आता ही तुळजा यापुढे तिच्यावर आलेला कुठलाच जात सहन करणार नाहीये. आता माझ्या आयुष्यात आनंदच आनंद असणार आहे, कारण मी माझ्या पद्धतीने आयुष्य जगणार. इतकं मोठं नाव कमवून दाखवीन ना की हे सगळे आदराने नाव घेतील बघ माझं. यो घ्या नवरीचा चुडा. यो कसा बसणार या पोरी के हात में? म्या चुडा दिलाय, तो मानाचा आहे. आता नवरीच्या हातात तो कसा भरायचा हे तुम्ही ठरवा. चला ना. तुझं काम. काय झालं? माझं बी एक काम बाकी, ते मी करून येतो. तोपर्यंत तू लपून बस. ए आला 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 आला, आपला नोकर आला, सूर्य आला. ए सूर्या ये. ए तू वरती काय पाहिजे का? हा हा नको. ए नोकर. तुझ्याबद्दल जे काही बोललास ना तू, तिथंच तुझा मुर्दा पाडला असता. परत काही फुटाणा नको म्हणून स्वतःच्या रागावर आवर घातलाय काय? परत कुठल्या बाईबद्दल आणि पोरीबद्दल वाईट साईड बोललास ना,
जीवच घेईन का तुझा? काय पाहिजे तुला? शिट्टी वाजवायची ना तुला? शिट्टी वाजवायची. वाजव वाजव की शिट्टी. तुला पुरी बघितलं शिट्टी वाजवते तू? हा तरेस माझं पुरीची छेड काढतो. अरे तुझं काय आई एवढी एवढीच? अरे वाजव की शिट्टी. परत कुठल्या पुरीची छेड काढली ना तर माझ्याशी गाठेल, लक्षात ठेव.